वाट चुकलेल्यांना मार्ग दाखवण्यासाठी, भटकलेल्यांना माणूस बनवण्यासाठीच बुद्धाचा जन्म होतो. ह्या विश्वात शांतता नांदण्यासाठी, लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठीच भगवंताने दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढला. श्रावस्तीमध्ये घडलेली ही एक गोष्ट आहे. प्रसेनजित राजाच्या राज्यामध्ये एक खुंखार डाकू होता. तो कोणावरही दया दाखवीत नव्हता. तो येत्या जात्या लोकांना ठार करीत असे व गिनतीसाठी ठार केलेल्या लोकांच्या हाताची अंगुली कापून त्याची माळ करून गळ्यात घालीत होता. म्हणून त्याला लोक अंगुलीमाल म्हणत होते. त्या दरोडेखोराला पकडण्यासाठी राजाने सैन्य लावले होते, पण तो त्या सैन्यांना सुद्धा मारित असे आणि त्यामुळे राजा सुद्धा खूप चिंतित होता. आजूबाजूच्या गावातील लोकांना त्याने घाबरवून सोडले होते. तो लोकांना मारित होता, पण त्यांच्या जवळील काही सोना चांदी अशी मौल्यवान वस्तू किंवा पैसा असे काहीच तो घेत नव्हता. तर त्याला फक्त 1000 लोकांना मारायचे होते. त्याच्या गुरुदक्षिणेसाठी एक मनुष्य बाकी राहिला होता. त्यावेळी बुद्ध श्रावस्तीमधील जेतवनात वास्तव्याला होते. भगवंताला त्या दरोडेखोराविषयी लोकांकडून माहिती मिळाली होती. तेव्हा त्यांनी मनातच विचार केला, दिशा भटकल्या डाकूला आपण मार्ग दाखवला पाहिजे. आणि सकाळी भगवंत आपले भोजन झाल्यावर ते त्या जालिनी जंगलाच्या दिशेने निघाले. रस्त्यात लोकांनी, गुरु राखणाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी बुद्धाला थांबवून सांगितले. म्हणाले, भगवन, तुम्ही या जंगलाच्या रस्त्यानं जाऊ नका. या जंगलात एक खुंखार दरोडेखोर राहतो. तो लोकांना ठार मारतो. 40-50 कितीही लोक एक साथ मिळून गेले तरी तो सोडत नाही. म्हणून भगवन, तुम्ही जाऊ नका. तरी पण भगवन त्या रस्त्यानं गेले, कारण भगवंताला एका दुःखिताला सुखी करायचे होते. एक अलौकिक तेज बुद्धाच्या चेहऱ्यावर होते. त्या दिवशी ते एका डाकूला आपल्या धम्माचा उपदेश सांगणार होते. बुद्ध त्या जंगलात शिरले. अंगुलीमालाने दुरूनच पाहिले. त्याला दिसले की कोणीतरी तपस्वी त्याच्या दिशेने येत आहे. त्याला क्षणभर वाटले, आजपर्यंत असा मनुष्य आपण कधी पाहिला नाही. ह्या तपस्व्याला मारावा की नाही. पण त्याला गुरुदक्षिणेसाठी 1000 लोक पूर्ण करण्यासाठी एकच बाकी राहिला होता. तेव्हा तो बुद्धाला दुरूनच म्हणाला, थांब श्रमणा, थांब. कुठं पळतोस? मला गुरुच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे. माझ्या दक्षिणेसाठी एकच बाकी आहे. तूच माझ्या दक्षिणेचा शेवटचा बळी ठरणार आहेस. तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले, अरे अंगुलीमाल, मी केव्हाच थांबलो आहे. तू केव्हा थांबशील? तुझे हे वाईट वागणे केव्हा थांबवशील? अरे, तुला सन्मार्गावरच आणण्यासाठी मी इथे आलो आहे. भगवंत त्याला करुणामय स्वरात म्हणाले, अरे, तू किती भोळा आहेस. तुला हेही समजत नाही, कोणाची हत्या करून कोणी गुरुच्या ऋणातून मुक्त होत नसते. अंगुलीमाला, तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही. हा संसार दुःखाने भरलेला आहे. तू पुन्हा लोकांना मारून आपल्या पापाचा वाटेकरी रोजच होत आहेस. तू आता तरी भानावर ये. अंगुलीमालाने भगवंताचे शब्द शांततेने ऐकले.
तो त्या शब्दांनी भारावल्यासारखा झाला. त्याला बुद्धाचे बोलणे समजून आले आणि गळ्यातील माळ व हातातील शस्त्र फेकून बुद्धाच्या पायावर नतमस्तक झाला. केलेल्या कार्याचे त्याला पश्चाताप झाले आणि भगवंत चरणी माथा ठेवून तो रडू लागला आणि धम्म दीक्षेची याचना करू लागला. तेव्हा बुद्धांनी त्याला म्हटले, ये भिक्कवे, भिक्खू माझ्या मागोमाग ये. ज्या दिवशी भगवंतांनी अंगुलिमालास धम्माची दीक्षा दिली तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा.